दिप्या, अरे काय चाललंय? ती आप्पे एकटीच काम करतीये. तुझ्या बायकोला जरा सांग की मोबाईल बाजूला ठेवायला. अहो बापू, मी त्यांना विचारलं मी काय मदत करू का म्हणून. आता त्या नको म्हणलं तर मी कसं करणार ना मदत. नको म्हणल्या म्हणून असं काहीतरी करत बसायचं का? हा, अगं ती काम करून येते, ड्युटी करून येते, परत स्वयंपाक करती. तिने काय काय करायचं? तू काय करत असतीस ग? अहो ऐकताय ना, बघा बापू कसे बोलतात मला. तुम्ही नुसतं बसा, काही बोलू नका त्यांना. बापू आहो. अहो बापू काय, तू परत मला समजायला आला वे? बापू, टिप्या, मोना चल नाश्ता करून घे. बस मोना. बापू हे घे चहा, बसा. आप्पे मला एक सांग, एकटीच किती काम करणार आहेस का? बापू ठीक आहे ना, एवढं काय त्या. अहो चौघच तर जण आहोत आपण. अगं चौघाई म्हणून काय काम कमी पडतं का घरात? असं काही नाहीये. तुम्ही बसा, चहा घ्या, मी आले. दिदे, हा, अगं तू पण खाऊन घे की. अरे दिप्या नको मला, खरंच मला ना जरा पित्त झालंय. अगं मग काहीच खाणार नाहीस का आप्पे तू? नाही नाही असं नाही काही. मी ज्यूस पिलाय आता, मी खाईन नंतर. बसा तुम्ही. नाही नाही थांबतो आप्प्या. नाही तू बस इथं. आओ बस 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 काय बस. काय झालं? आप्प्या, अर्जुनचा साखरपुडा झालाय म्हणून नाराज आहेस का तू? नाही बापू, आता मागचं सगळं मागेच सोडून द्यायचं असं ठरवलंय मी आहे आवडते. बापू अहो केवढा त्रास झालाय तिला. अहो त्या काल रात्री पण जाग्याच होत्या बराच वेळ. होय ना. अरे ती पण आपल्याला काही धड सांगणं झाली आता. अहो बापू, त्या तरी काय सांगणार. तसं काही सांगितलं नाही तरी चालतं, पण आपण विचारून तरी बघितलं पाहिजे, बोललं पाहिजे. नाही बापू, दीदीला नाही, दाजींना बोललं पाहिजे. म्हणजे मी जाऊन जाब विचारणार आहे दाजींना, नाहीतर घरातल्या दुसऱ्या कोणाला तर, की तुम्ही साखरपुडा केलात कसा. अरे असं कसं म्हणतोस तू दिप्या? नाही बापू, आता लय विचार झाला. मी माझ्या डोळ्यासमोर दीदीला एवढा त्रास झालेला नाही बघू शकत. अरे पण दिप्या असं कशाला काय करायचंय? अहो बापू मग आपण ग बसायचं का? बघ बाबा दिप्या, बोलताना काही चुकीचा शब्द जाऊ नये एवढंच म्हणायचंय मला. तुम्ही नका काळजी करू, मी फक्त शांतपणे बोलीन. अगं आर्या, नको एवढा विचार करू. आणि तू काहीच नाही चुकीचं बोललीस. हं, पण मी असं सगळ्यांसमोर नव्हतं ना बोलायला पाहिजे. अगं आर्या, तू समजावल्याशिवाय समजणार आहे का त्यांना? आणि उलट तू आता हक्काने बोलू शकते. अगं लग्न होणार आहे तुमचं. पण त्याला वाईट नाही ना वाटणार? नाही वाईट वाटणार भाऊजींना. जाऊबाई, अर्जुनला सगळ्यात जास्त काय आवडतं? भाऊजींना सगळ्यात जास्त फेरणी आवडते. फेरणी? पण ती कशी करतात हो? अगं मी शिकवते ना तुला, सगळं शिकवते. आणि तू केलेली फेरणी खाऊन भाऊजी बाकी सगळं विसरून जातील बघ. हा बोल चिंचुके. काय आत्ता? मी लगेच आलो. हा आर्या, आत्ताच्या केस बद्दल टिप आली, मला निघायचं लगेच. हो ठीक आहे. चल आवरूया आता. मी निघतो. हो. बोला बच्चे सरकार. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय रे? थॅंक्स. अरे वा, चॉकलेट. आज अचानक चॉकलेट कसं काय? अरे मामा तू खातर मग सांगतो मी. भारी आहे हा. आता सांग. तू बेस्ट मामा आहेस ना म्हणून. अरे तेव तर मी हाय तर. तू बेस्ट म्हणजे बेस्ट मामा आहेस तू. हा, आता सांग तुला काय पाहिजे. तू देणारस. अरे तू मागून तरी बघ की. मामा मला सांग ना, मा आणि बाबा काय करत नाहीयेत.
अरे अमोल, नाही तू सांग आता मला. मी कसं सांगू तुला? मी नाही बेस्ट मामा. मग दे माझं परत चॉकलेट आणि तेच पाहिजे मला. अरे आता मी खाल्लं की ते चॉकलेट. नाही मला तेच पाहिजे, दे लवकर. आता मला कळा तुझा जुगाड. सांग ना रे मामा प्लीज. माझे सगळ्या मित्रांचे आहे बाबा एकत्र राहतात, एकत्र मंच करतात, एकत्र फिरायला जातात. पण मा आणि माझे बाबा नाही जात. का बरं असं? मग आपण नाही ते बाबा सोबत. माझी मा बाबा सगळे का लांब राहतात? त्यांच्यामध्ये नक्की काय झालंय? बाळा, तुझ्या माचं आणि तुझ्या बाबांचं भांडण झालंय, त्यामुळे ते एकत्र नाहीत होत. का बरं भांडण झालं? ते कसं सांगू तुला? ठीक आहे, पण मामा बाबांशी भांडण झालंय ना. आजोबा काका काकी म्हणूनच मला आणि माझ्या माला भेटाय का नाही येत? अरे बाळा, फक्त बाबांची नाही झालं भांडण, सगळ्यांशी झाले. सगळ्यांची? असं कसं मामा? अरे बाळा, आता झालं भांडण. मग आता काय करायचं मामा? हे बघा मग, तू अजिबात काळजी करू नको. लवकरात लवकर हे भांडण मिटेल आणि आपण परत सगळे एकत्र येऊ बघ. खरंच? हो. मामा तू बेस्ट मामा आहेस. चला जाऊ आता खेळायला. पळा.